सत्यम परम गोपाल कृष्ण भगवान की जय। ऐसे प्रतीतेचे निवेगे देव बोलता से नेघे। तो आनंदा माझी अंगी विरतसी पार्थ। ऐसे हे प्रतीतीचे निवेगे। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यात आपण सर्वजण मिळून महाग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 285 उगीचा विचार करतो आहोत। विषय आहे कर्म। ऐसे प्रतीतीचे निवेगे देव बोलता से नेघे। तव आनंदा माझी अंगे विरतसी पार्थ। अशा प्रेमाच्या वेगाने बोलत असताना प्रेम हा एक फार मोठं वस्तू आहे। प्रेम आणि ते प्रेम फक्त परमार्थात मिळते। लक्षात जे अविनाश प्रेम आहे। संसारात प्रेम आहे म्हणतात ना, आहे म्हणतात ना, ते कमी जास्त होतं। करा हात तसं बाईला म्हणे खरं मगता तरी बरं, नाशियले घर थुंकू थुंकू पगार देत राहतो असे म्हणत होते का? आता काहीच कामाचं राहिलं नाही, मग म्हातारा झाला तो। आमच्या म्हाताऱ्याला काही कळतच नाही। आमच्या म्हाताऱ्याला लक्षात ठेवा, प्रेम आहे म्हणतात संसारात प्रेम, पण ते प्रेम नष्ट होणार आहे, कमी कमी होणार आहे म्हणतात। आहे म्हणून सांगतो मी, तसं प्रेम तर नाहीच आहे। आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति श्रुती मौली सांगितल्या। प्रेम तर नाहीच आहे, पण म्हणूया आपण घटकावर काय आपण म्हणतच आलो आतापर्यंत, तुमच्यावर खूप प्रेम आहे आमचं, तुमच्यावर खूप प्रेम आहे आमचं, असं म्हणत आलो की नाही? आपण म्हणत आलो, पण ते प्रेम आता आहे का? आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, कामापुरता म्हणून परमार्थातलं जे प्रेम आहे हे वाढतं प्रेम आहे। आणि त्यात ते देवभक्ताचं प्रेम म्हटल्यावर ते वाढतं राहील का कमी पडेल? वाढतं नाही। संसारात नाही राहत प्रेम असलं जरी म्हटले आहे म्हणून। कशाला प्रेम म्हणतात काय मला माहित नाही, पण म्हणतात प्रेम का? प्रेमाची व्याख्या फार वेगळी आहे, लक्षात ठेवा। आम्ही ज्याला प्रेम म्हणतो ते प्रेम नव्हे, ते प्रेमाचं तुम्ही म्हटलं बरोबर, हो प्रेमाचं नाटक आहे, हो प्रेम नाहीये, लक्षात ठेवा। प्रेम नसतं ते कधी नष्ट झालं, कमी झालंच नसतं। आमच्या प्रेमात चढ उतार असतो, चढ उतार असतो। 1 तारखेला भलतंच प्रेम, 30 तारखेला आणि 1 तारखे आनंदी आनंद, अनुभवाची गोष्ट सगळ्या कळलं का? ऐसे पृथ्वीचे निवेगे म्हणत भक्ताचं देवाचं जे प्रेम आहे ते प्रेम आहे। ते प्रेम कमी होत नाही, वाढतं प्रेम आहे।
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणापाशी न्याली, मागे पुढे उभा राही सांभाळी, आलिया आघात निवाराया. काय प्रेम इथं शब्द आलाय म्हणून सांगतो. बाकीचं प्रेम हे प्रेमाचं नाटक आहे असं कोणतरी म्हटलं इथं. बाकीचं प्रेम कसं आहे, प्रेमाचं नाटक आहे. तेवढ्या पुरतं असतं, कामापुरतं. काम संपलं की गुलाम असा प्रकार आहे त्याचा. तेवढ्या पुरतं प्रेम असतं. नित्य राहत काही आणायचं असेल, काही दागिने आणायचे असतील, काही कपडे आणायचे असतील तर भलतंच गोड बोलतात. आणि जेव्हा काम नसेल तेव्हा मग तेव्हा तुमचे अनुभव आहेत, गरज जास्त विश्लेषण करायची गरज नाही. ऐसे हे प्रीतीचे निवेगे, देव बोलतासे नेघे. भगवंताचं जे प्रेम आहे काय, आणि अर्जुनाचं जे प्रेम आहे देवाबद्दल, आणि देवाचं प्रेम आहे भक्ताबद्दल, त्या प्रेमामध्ये भगवान शुद्धीवर राहिलेच नाही. भगवंताला प्रेमामध्ये देहभान राहत, जनाबाई संगे जळू कांडू लागला, जनाबाई संगे दळू कांडू लागला. काय पुढं काय म्हटलं, चोखोबाच्या मागे ढोरे उभी. हो जनाबाई संगे आपुले देव पण विसरला देव. तेव्हा देवपणाची आठवण झाली का तेव्हा, ज्यावेळी दळू लागला, कांडू लागला. भक्तांची कामं भगवान करतो, आपली बी करतो, पण आपल्याला वाटतं आम्हीच करतो. पण आपले सुद्धा कामं कोण करतो, तोच भगवान करतो. लक्षात, आपण काही करत नाही, आपल्याच्याने काही होत नाही. फुंक मारली तर काडी सुद्धा उडणार नाही आपल्याकडून. आपल्यात काय ताकद आहे करायची, तो करतो, तो परमात्मा करतो सगळं. लक्षात, हे परमात्म्याचं आहे. त्याला कुणी जरी विचारलंय घर कुणाचं आहे, पांडुरंगाचं आहे, काय म्हणत जाऊ, हे कोणी बांधलं, त्यांनीच बांधलं, आम्ही नाही. कोणी बांधलं, कोणतीही गोष्ट असो ही देवाचं म्हणत जाऊ, त्याचंच आहे सगळं, आपलं काहीच नाही ना. तुम्ही कोणाचे आहात, आम्ही सुद्धा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा. कोणाचं म्हणत जाऊ नये, आम्ही कोणाचे, हे नाटक आहे सगळं, त्याला काही महत्व हो नाहीये. लक्षात ठेवा. मग ऐसे प्रीतीचे वेगे, असं प्रेम भगवंताला निर्माण झालं. बोलता बोलता अर्जुनाला बोलत असताना असं प्रेम की त्या प्रेमामध्ये एक जसं माणसं एक आरंभी बोलायला लागले की कुणीकडं रात्र गेली दिवस उगवला ते सुद्धा कळायचं. हो नाही, प्रेम आहे. लक्षात हो, न कळे दिवस की रात्री, अखंड लागेलशी ज्योती. हो, नंतर राहत नाही तेवढं म्हणा काय, पण ते बोलत असताना, वर्णन करत असताना हो हो हो, ते काय त्या प्रेमाला असा भूत आलेला असतो की आता ते राहिलं नाही. काय आता एकमेकाकडे बघितलं तर माणसं झुरके मुरके मोडतात. पण भगवंताला जे प्रेम आहे,
कोणाबद्दल? भक्ताबद्दल. इतकं प्रेम की ते बोलता बोलता भगवान देहभान विसरले. काय? देहभान विसरले, शुद्धीवर राहिले नाही. भगवान देहावर राहिले ओ नाही आहे. ज्यावेळी नामदेवराय खीर म्हणा दूध म्हणा घेऊन गेले नाही का भगवंतापुढे आणि सांगितलं तेव्हा तुम्हाला दूध प्यावं लागेल किंवा खीर प्यावी लागेल. सांगितलं अरे नामदेवाने कोणी आलं तर रे इथं मग कोण थांबेल? खीर पाहिजे मिळेल की नाही? मग मी उभा राहतो. नामदेव म्हटलं तुम्ही काय चिंता करता, या खाली तुम्ही. आपुले देव पण विसरला देव. आणि मग भगवान खाली आले आणि नामदेवराय विटेवर उभे राहिले झाले. आणि मग भगवंतानी तो नाम्याची खीर चाखतो. तो नामदेवरायाची भगवंताला भक्तापुढे आपण देव आहोत याची आठवण सुद्धा राहत नाही. दास्य करे दासाचे, उणे नसाहे तयाचे, वाढले ठाईचे, भाणे टाकून या धावे, ऐसा कृपेचा सागर. ऐसे प्रीतीचे निवेगी. म्हणून प्रेमाचं उदाहरण द्यायचं असेल तर फक्त भगवंताचं द्यावं आणि भक्ताचं. भगवंताचं भक्तावर अलोट आणि भक्ताचं देवावर अलोट प्रेम. आपल्यासारखं हंगामी हो आपल्या आता आपल्या सध्या होत आलंय नाही का देवीच्या प्रेमाबद्दल. असं देव माग गणपतीचं ते गेला ते ओसरलं. आता देवीचं प्रेम आहे. हंगामी प्रेम असतं आपलं हंगामी. त्याच्या अगोदर नंतर गणपती नंतर पितराचं होतं प्रेम. आणि पितराचं झालं की दे. असं आपलं प्रेम असं बदलत राहतं. हंगामी प्रेम आहे आपलं. तर यातनं ते नवरात्र झालं की पुन्हा देवीची आठवण सुद्धा नाही. कशाची आरती कशाची पंचारती कशाची काय पुन्हा आठवण सुद्धा राहत हो. म्हणून व्यवहारामध्ये जे लोक भक्त म्हणवतात आणि देवावर प्रेम करतात हे लबाडीचं प्रेम आहे. कामापुरता मामा काय आपले काही नीट वाकडं व्हावं म्हणून का देवा करता देवावर प्रेम करतो आपण. देवाची या चाढे आळवावे देवा, देवाची या चाढे आळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया. देवा करता देवाची आळवणी करावी. आपल्या प्रपंचात धडवाकडं होण्याकरता अजिबात नाही. लक्षात केवळ देवाची या चाडे आळवावी. किती आळवावं? ओस देह भावा पाडून या. किती माळी झाल्या घड्याळकडे बघायचं. मी तर तुम्हाला माहित होतं काय पण मी तर घड्याळकडे बघून जप करत असतो. किती वेळ झाला किती माळी झाल्या काय. ओस देह भावा पाडून या. लक्षात ठेवा देह भान तुझं पाहता विठ्ठला देह भाव हरपला. हो भगवंताला पाहिल्यानंतर देह भाव हरपला. देहभान राहू नये. लक्षात ठेवा तसं देवाला होतं. देवाला सुद्धा अर्जुनाशी बोलत असेल किती बोलावं किती बोलावं किती बोलावं किती बोलावं असं होतं की नाही. संसारामध्ये होतं ना. आता काय बघायला लागेल काय बघायचं तेव्हा बोलत राहा किती बोला आणि आता काय बघायला लागले शांत राहत कळलं का. तेव्हा परमार्थातलं प्रेम जे आहे लक्षात ठेवा. किती बोलावं नाही का. देव भक्ताबद्दल किती बोलावं, भक्ताबरोबर किती बोलावं. भगवंताला कंटाळा नाही आणि देवालाही भक्तालाही हो कंटाळा नाही. बोलत राहावं. आणि म्हणून
भगवान जेव्हा बोलू लागले अर्जुनाला, काय प्रेम निर्माण झालं लक्षात ठेवा. म्हणजे आता प्रेम निर्माण झालं, अगोदर नव्हतं का. नित्य प्रेम आहे भक्ताबद्दल देवाला आणि देवाबद्दल भक्ताला. भक्ताचं प्रेम आपल्यासारखं नाही लक्षात. ते एकाच देवावर प्रेम आणि अखंड प्रेम. त्या प्रेमाला मर्यादा नाही लक्षात, अमर्याद प्रेम. आणि ते बोलत असताना भगवंत देहभान विसरले. देहभान विसरले. देहाची शुद्ध राहिली हो नाही आहे. जर देहाची शुद्ध राहिली असते, मी कोण आहे ते त्यांनी ढोरं ओढले, शेले विणले, गौऱ्या थापल्या, दळू कांडू लागले, अनेक भक्तांची जी कामं केली भगवंतांनी. विसरला देव आपले देवपण. तेव्हा भगवंताला देवपणाची आठवण राहत नाही ज्यावेळी तो भक्ताची कामं करतो. नाही, भक्ताला पाहिलं की तो देहभाव विसरून जातो. तसं आपण भगवंताचं नामचिंतन करत असताना देहभाव विसरला पाहिजे लक्षात ठेवा. म्हणून देव बोलता से नेघे. भगवान शुद्धीवर राहिलेच नाही. बोलता बोलता अर्जुन आला, तव आनंदा माझी अंगी विरतसे पार्थ. अर्थात देवाचं भक्ताला कळतं, भक्ताचं देवाला कळतं. ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं की भगवान प्रेमामध्ये बेहोश झालेले आहेत, त्यावेळी अर्जुनाला सुद्धा किती आनंद झाला सांगू तुम्हाला. त्या आनंदाला मर्यादा पारावार राहिला नाहीये लक्षात. अर्जुन सुद्धा आपला अर्जुनपणा विसरून गेला आणि भगवान सुद्धा आपला देवपणा विसरून गेले. विसरला देव आपला देवपणा. काय दुसरा दृष्टांत दिला आता. सांदणियाचा पडिभर होता सोमकांताचा डोंगर. असं प्रेम असावं बरं आपलं देवाबद्दल भक्ताला. म्हणजे मग भगवान नक्कीच त्याची चिंता वाहतो, काळजी करतो. अनन्या चिंतयन्तु माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. इतकं प्रेम असावं भगवंताबद्दल. कारण आपल्याबद्दल प्रेम असावं की नाही, आपले जे आहेत त्याच्याबद्दल प्रेम असावं की नाही. मग आपले कोण कोण आहेत, आपले कोण कोण आहेत त्यांच्याबद्दल प्रेम पाहिजे की नाही. मग आपले कोण कोण आहेत, कोण कोण आहेत आपले सरस्वतीबाई, आपले कोण कोण आहेत म्हणलं का. मला बाकी कोणी नाही, त्यांचं ऐकून सांगता काय. काय हो, आपलं कोणी नाही इथं म्हणायला काय हरकत आहे. घरी गेलो तेव्हा आपला फक्त आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे. भगवान फक्त आपले आहेत म्हणून खूप भगवंतावर प्रेम करावं. तर भगवान तर करतोच आपल्यावर. भगवंताला माझ्यावर प्रेम तुमचं आहे की नाही असं म्हणावं लागत हो नाहीये. भगवंताचं प्रेम आहेच, फक्त आपलीच